ब्रेकफास्टमध्ये काय घ्यायला पाहिजे? ब्रेकफास्टमध्ये तुम्ही काही घ्या, पण प्रत्येक ब्रेकफास्टमध्ये 2 काजू ठेवाच ठेवा. काजूमध्ये आयर्न बऱ्यापैकी असतात आणि त्याचा फायदा बऱ्यापैकी चांगला होऊ शकतो. म्हणून फक्त 2 काजू प्रत्येक वेळेला ब्रेकफास्टमध्ये तुम्ही ठेवणं गरजेचंच आहे. तर ब्रेकफास्टमध्ये काय घ्यायला पाहिजे? तर ब्रेकफास्टमध्ये तुम्ही मसूरच्या डाळीचा पोळा बनवून घेऊ शकता किंवा मसूरच्या डाळीचा डोसा बनवून घेऊ शकता. जर तुम्ही मांसाहारी असाल तर तुम्ही ऑमलेट घेऊ शकता, उकडलेली अंडी घेऊ शकता. आता आपण बघूया दुपारच्या जेवणामध्ये काय आहार असला पाहिजे. दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही नाचणीची भाकरी घ्या. नाचणीच्या भाकरीबरोबर चवळीची भाजी, मटारची भाजी, गाजर घ्या, गाजर सॅलडमध्ये घ्या आणि याच्यामध्ये एक कॉमन ठेवा, ते म्हणजे मसूरची डाळ. मसूरच्या डाळीबरोबर तुम्ही मुगाची डाळ सुद्धा वापरू शकता आणि पालकची भाजी ही एक नित्यनेमाने जर घेतली तर तुम्हाला बऱ्यापैकी आहारामध्ये हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत होऊ शकते. आता आपण बघूया संध्याकाळच्या वेळेला काय घ्या. तर संध्याकाळच्या वेळेला तुम्ही डाळिंबाचा ज्यूस घ्या, लाह्या घ्या. लाह्या ज्या असतात ना त्या साखरेच्या पाण्याबरोबर भिजवायच्या आणि त्याच्या नंतर त्या खायच्या. ह्याच्याने सुद्धा हिमोग्लोबिन वाढायला तुम्हाला चांगल्यापैकी मदतच होणार आहे.